हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग्स. आता 7 वाजून 7:33 झाले. आता आम्ही एक प्रदर्शन लागले तिथे चाललोय आणि तिथे काय काय राहतं ते पण दाखवतो. तो काय हे पाय इथे प्रदर्शन आहे. हे पाय काहीतरी इथे लिहिलेलं आहे. आता तिथे मध्ये जातो प्रदर्शनच्या. तो काय जाता मध्ये जातो. हे पहा इथे काहीतरी बोर्ड लावले असे सगळ्या बाजूला. हे पहा तुम्ही यांना वाचू शकता. हे पहा इथे टाकीचे ते तिथे VR पण आहे. हे पहा इथे बाईक्स पण आहे, स्कूटी वगैरे. हे पहा आता अजून दाखवतो काय काय दिसतं. इथे स्टॉल असतात सगळ्यांचे. हे पहा हे पहा इथं पण मध्ये काहीतरी आहे. हे पहा इथे बेकर्स लॉन्ज म्हणून आहे. इथे केक पण आहे. अजून गोष्टी आहेत. हे पहा इथे हे पण आहे 3D फोटो सगळे इथे. हे पहा इथे बुक्स आहे. हे इथे शिलाईचं मशीन आहे. खूप गोष्टी आहेत इथे. तुम्ही जर संभाजीनगर मध्ये राहत असाल तर इथे येऊ शकतात. हे छान आहे. इथे तिकीट पण नाही आहे. हे बघा इथे ब्रेसलेट वगैरे इथे पण काहीतरी आहे. खूप गोष्टी आहेत तिथे. तिथे पण अजून खूप आहेत गायचे ते. हे इथे ज्युसर आहे वाटतं. इथे हे पण आहे सोफा सेट. हे पहा असे सोफा सेट आहे. हे पहा इथे ज्यूस आहे. हे पहा इथे चॉकलेट पण आहे. सो गाईज इथून कुठून तरी पानचा वास येतोय. थांबा मी बघतो. हा हे इथून येतो गाईज. हे पाहे मी तेच म्हटलं की पानचा वास कुठून येतोय. अजून इथे पाहे मूर्त्या वगैरे, ब्रेसलेट, परत ॲक्वा गाडी. अजून खूप गोष्टी गाईज. इथे गाडीच्या पण
तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्ही संभाजीनगर मध्ये राहत असाल तर. तिथून मी हे पान घेतले, कोणतं बनारसी पान, आणि मी हे एक ड्रायफ्रूट पान आहे ते खाते. सो आता काय करायचं ते बघतो. इथे अजून स्टॉल आहेत. काय हे पाय इथे. आता मी काहीतरी टेस्टिंगला मागतो, थांबा. हे टेस्टिंगला घेऊ. सो गाईज हे मी टेस्टिंगला घेतलंय. छान आहे गाईज चकली. इथे अजून गोष्टी आहेत, थांबा. गाईज इथे आलं होतं, प्रीमियम टी होती. सो ती गेली होती, मी घरी अनबॉक्स करेल. हे पा अशी तुम्ही पण घेऊ शकता. हे खूप चांगल्या क्वालिटीची टी आहे. हे पा तुम्ही इथे येऊ शकता. हे दादा इथे राहतात. हे पा गाईज इथे खूप स्टॉल आहेत. सामान पण घेतलंय ते मी घरी जाऊन दाखवेल. आता इथे तर खूपच स्टॉल आहे. हे पाय काय त्या दुकानावरून मी किचन बनवून घेतले माझ्या नावाचे. मला घरी साई म्हणतात. साईचं पण बनवलंय आणि धनेशचं पण बनवलंय. सो मी ते तुम्हाला घरी जाऊन दाखवेल. सो काय आता मी मोबाईलचं कवर पण घेतलं होतं, ते पण मी घरी जाऊन दाखवेल. आता इथून पिझ्झा घेतोय, थांबा दाखवतो तुम्हाला. हे पाय इथे पिझ्झा बनवत आहे. आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा की याची प्राइस किती असेल. सो गाईज मी हा पिझ्झा ऑर्डर केला होता बा. गाईज मी तिथे काय चॉकलेट सँडविच पण घेतलं होतं, ते मी दाखवायचं विसरून गेलो. सो जे पण घेतले ते घरी जाऊन दाखवेल. आणि आता घरी चाललो. आता गाडीकडे आलो. इथे खूप मोठी पार्किंग आहे बा. आता घरी चाललो. आता इथे इंडियन केक ब्युटी मध्ये थांबले, कारण वासूला काहीतरी इथून पेस्ट्री नाही तर नूडल्स काहीतरी खायचे. सो आता मध्ये जाऊ. सो गाईज आता इथे वासूने कॅरेमल पेस्ट्री मागवली आहे. गाईज हे नूडल्स मागवले. आता नूडल्स खाऊन घरी जाऊ. गाईज आता ते खाल्ले. आता हे पार्सल पण घेतलंय, ते नूडल्स उरले होते. सो आता घरी चाललोय. गाईज हे पा मी तिथून एवढं सामान आणलंय. आता काय काय आणलंय ते मी प्रॉपर दाखवतो. हे पा. सो गाईज हे एक असं क्लॉथ आहे, थांबा मी उघडून दाखवतो. त्याच्याने म्हणजे काही पण बुटाची पॉलिश नाही तर कशाची पण काही गोष्टीची नाही तर खेळण्याची पॉलिश करता येते. त्याच्याने ते नवीन दिसतं. सो हे असं क्लॉथ आहे. हे पा हे 3 आहेत एका याच्यामध्ये. थांबा मी याला असं या बॉक्सला चमकून दाखवतो. सो गाईज हा बॉक्स खराब तर नाही आहे, पण तरी हे पाय असं चमकून जातो. आणि त्याचा वास थोडा फिनाईल सारखा येतो. अजून दाखवतो, थांबा हे ठेवून देतो. सो गाईज हे एक दिवे आणले, ते बल्ब लागतं त्याच्यामध्ये.
हे पाय असे दिवे आहेत, हे पाय असे आहेत. आणि बल्ब कसा लागतो, हां हे पा, याला असे दाबल्यावरती इथे स्क्रू आहेत, त्याला दाबल्यावरती हा लाईट लागतो. हे पा तिथे काहीतरी आहे वाटतं. हे पा नीट पा, आता मी याला दाबला, लाईट लागली. याच्यामध्ये पाणी भरायचं असेल आणि त्या पाण्याच्या वजनाने ते म्हणजे लाईट लागेल त्याच्यावर, त्या वजनाने. आणि अजून ते 2 पाकिट घेतले गाईस. ते एक पाकिट मध्ये 6 राहतात. हे पहा तुम्ही याच्यावरती वाचू शकता. हे पहा दुसरं पाकिट आहे त्याचं. आता ही मी ती प्रीमियम चहा सांगितली होती पहा, तर आता हिला अनबॉक्स करतो. मी तिथे दाखवली होती तुम्हाला ती प्रीमियम चहा, सो ती येईल. हे पहा अशी ब्लॅक कलरची पॅकेजिंग आहे. हे पहा इथून असं काढायचं आहे त्याला, थांबा. सो गाईस थांबा 2 मिनटं. हां हे पहा, आता मी याला उघडून दाखवतो. हे पहा याचा आवाज पहा. जशी मोबाईलची पॅकेजिंग असते ना बॉक्सची, तशी याची पॅकेजिंग आहे. आणि हे इथून सील पॅक पण आहे. हे पाय आता उघडून, थांबा. अशी अशी चहापत्ती आहे. हे पहा. सो गाईज अशी टी आहे. आणि उद्या मी याची चहा पण करून दाखवेल, म्हणजे झालं तर. सो गाईज मला ते चांगल्या क्वालिटीची टी वाटली. जर तुम्ही संभाजीनगरमधले असाल तर त्या एक्झिबिशनला तुम्ही जाऊ शकता आणि तिथे म्हणजे असं फिरू शकता आणि खूप गोष्टी आहेत तिथे, ते पण घेऊ शकता. सो आता नेक्स्ट आहे गोबी मंचुरियन मसाला. सो याच्यामध्ये बेसिकली कोणत्या पण भाज्या आहेत ते या मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स केलं आणि ते तळलं की ते खूप छान लागतं. तिथे टेस्टिंगला होतं, सो मी तिथे खाऊन पण बघितलं, खूप छान लागतं ते. सो हे छान आहे. आणि हे तर टी आहेच. आता हे एक सोलापुरी भाकरी म्हणून आहे. तिथे अशा भाकरी, तुम्हाला माहिती असेल भाकरी, पण तिथे अशा सोलापुरी भाकरी विकायला होत्या. हे पहा, ह्या थोड्या पिवळ्या दिसतात, येल्लो कलरच्या. हे पहा. आणि हे सोलापुरी चटणी पण घेतली तिथे होती. तर ही शेंगदाण्याची चटणी वाटतं. अजून तिथून हे काय कलाकंद, नाही कलाकंद, हां हे कलाकंद घेतलं होतं, तिथे विकायला होतं. सो हे पण घेतलं. आणि तिथे जे फ्रोझन मध्ये तुम्ही गेले असाल तर तिथे ते काउंटरवरती हे पान वगैरे ते कॅन्डी विकायला असतात. सो ते पान मला खूप आवडतं, तिथे पण होतं. सो मी हे बनारसी पान घेतलं आहे. हे पहा. आणि हे काय, हे इमलीची कॅन्डी होती तिथे. सो हे पण छान होतं, हे पण घेऊन टाकलं मी. अजून एक शेवटची गोष्ट, हे लसूणची चटणी आहे. ही मध्ये तेलकट आहे त्याच्यामुळे हातात मी पकडते. ही पण अजून एक लसूणची चटणी आहे. आणि मी एक मोबाईलला कवर घेतलं होतं, थांबा मी दाखवते. हे पहा, हे कवर घेतलं होतं माझ्या मोबाईलला, ते मी उद्या लावून दाखवेल. सो काय, आता तेवढं सामान आणलं आणि हे काही मसाले पण आणले, हे सर्व आहे ते. सो गाईज आता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लॉगसाठी थँक्यू आणि बाय.